हालेलुया हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. मान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात चालणारे प्रत्येकाला सहाय्य केलेल्या सर्व पापांच्या अपराधांची क्षमा कर. पवित्र आत्म्याचा स्पर्श आपल्या जीवनात विशेष प्रार्थना सर्व आशीर्वाद आपल्या गरजा आपल्या इच्छा परमेश्वर पूर्ण करा. विशेष प्रार्थना हालेलुया. सूत्र 86 अध्यायामध्ये आपण बघूया. काय सांगते? आता तुम्ही प्रार्थनेमध्ये जीवन जगतात आणि प्रार्थने देतात तेव्हा तुम्ही काय सांगायचं आहे? हे परमेश्वरा, काय काय सांगते? काय वचन सांगते? हे परमेश्वरा, कोण आहे? आपण दीन आहेत, दरिद्री पण आहेत. मग त्याला आपण सांगायचंय की मी जे बोलतो किंवा मी जे काही सांगणार आहे, बरोबर, तर माझे प्रश्न तुमच्या पुढे मी समर्पण करतो. तर काय कर, तू कान लाव न मला उत्तर दे. आता देव आपल्याला इर्मिया 33:3 मध्ये त्याने सांगितलेले, मला हाक मार म्हणजे मी तुला ठाऊक नाही अशा ग्रहण आणि गोष्टी मी तुला सांगेल. आता ज्या सांगणाऱ्या गोष्टीकडे जर तुमचं लक्ष दिलेलं आहे, बरोबर, तर देव तुमचे सर्व प्रश्न उत्तर देण्याचं काम करत आहे. माझ्या जीवाचे रक्षण कर. काय सांगते? आता आपण आपल्या जीवाच्या रक्षणासाठी प्रत्येक मनुष्य रेडी असतो, बरोबर. आता तुम्ही विचार करा, इथून पत्रा पडणार आहे तर तिथे बघत राहतील का? काय करतील? पटकन घाबरतात की नाही? नाही, मग लोक वरती बघतो पत्रा पडणार आहे. असं नाही आहे. अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये आहेत की आपण कुठे आहोत असं आहे ते. तर परमेश्वर आपलं रक्षण आहे. दावीद कशाला सांगतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही कमी पडणार. आपल्या सगळ्यामध्ये एक लक्ष पूर्ण ठेवायचं की तो माझा रक्षक आहे, तो मला सांभाळेल. कधी पण जिंदगीमध्ये देवामध्ये राहत असताना पहिलं लक्ष काय करायचं माहितीये? बालपणाचं. छोट मुलं असतात ती कधी कधी पलंगावरून खाली पण पडतात, नाही पडतात की नाही पडतात? जिंकलं सगळ्यांना. आता तुम्हाला एक सांगून ठेवतो, त्या टाइमाला त्याला काही बोलत नाही, बरोबर. पडून बघा, माझ्या इकडे क्रॉस पण आहे. माझ्या अंगावर ज्या जखमा आहेत ना, तू विचार नाही करू शकतो, एवढे मार खाल्लेले आहेत ना, तरी सांभाळलेलं ते. हर गोष्टी शिकणं गरजेचं आहे. आम्ही काय करतो माहितीये, माझ्यासारखे जर विचार केला, एवढे दुःख तुम्ही जर बघितली असते ना, तर पहिलं सांगितली दुनिया सोडून गेलं असतं. हर गोष्टी शिकायला लागतात. दुःख सगळ्यांना आहे, सुख पण सगळ्यांना आहे, पण तो सांभाळणं हे सगळ्यांना. तर वचन काय सांगते बघ, मी तुझा भक्त आहे, हे माझ्या देवा तुझ्यावर आता आपण देवाचे सेवक आहे ना. तुम्ही देवावर भाव ठेवलाय, बरोबर, तर तुमचं संरक्षण करणारच आहे. नाही कोण करेल? देव आपल्या जीवनात आल्यावर तो आपल्याला संरक्षण करत असतो.
कधी कधी आपल्याला सगळ्या गोष्टी समजत नाही. एखाद्या माणसाला वाटते मी असं वाईट केलं तर माझं जाम फायदा होईल. असे पण लोक आहेत. मला समाजामध्ये दोन प्रकारे माणसं भेटते. एक तर चांगलं करणारे, नाही एक ते तुझे वाईट करणारे. जेवढा मनुष्य दुसऱ्यांचा वाईट करतो ना तेवढा मनुष्य तो खूप फार कठीण परिस्थितीत प्रवास करतो. आणि देवाला नेहमी धन्यवाद द्यायचा. सगळ्या परिस्थितीमध्ये पहिला परमेश्वराची स्तुती करायची. आजाराने धन्यवाद, मी आज बरा वाटते, मला बरं आहे तरी धन्यवाद. माझ्या जीवनात संकट, आपत्ती, दुःख, निराशा आली तरी पण धन्यवाद. सगळ्या गोष्टी बाबतीत परमेश्वराला पहिला काय द्यायचं आहे? काय देणार? पैसे नाही लागले, पहिल्यांदा धन्यवाद दे. त्याच्यानंतर तुमच्या भविष्यामध्ये परमेश्वर काय करणार आहे त्या बाबतीत तू पुढे चाल. आणि त्यानंतर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये कार्य करेल, त्याच्याकडे लक्ष दे आणि तिथूनच पुढे जाण्याचा प्रयत्न कर. हे प्रभू तू माझ्यावर कृपा कर. काय सांगते? कारण मी दिवसभर तुझा. आता तुम्ही जर दिवसभर बसल्यात आणि जर परमेश्वराचा धावा करता तर तुमच्यावर देवाची कृपा येईल की नाही? मग देवाची जर कृपा तुमच्यावर जर उतरायची जर असेल तर देवाच्याच इच्छेप्रमाणे पहिल्यांदा आपल्याला चालावं लागेल, वागावं लागेल. तेव्हा आपल्या जीवनात घरी शांती, नाहीतर 0-0 आहे. देवाची कृपा हमेशा लागते, तेव्हा देवाचा आशीर्वाद आपल्या मागे येत असते. हे प्रभू आपल्या सेवकाचा जीव तू हर्षित कर. मी आपले चित्त तुझ्याकडे लावले. आपले चित्त इकडे लावतात, आपले चित्त तिकडे लावतात नाही. तुम्हाला फायदा होत नाही, तुमचं नुकसान होते आणि देवाचा क्रोध तुम्ही अंगावर आणा. असं असतं. पहिला प्रथम आहे देवाची इच्छा, दुसरं प्रथम आहे देवाची योजना, तिसरं आहे देवाची इच्छेने चालणं. मग आपल्या जीवनात सगळे प्रश्न येतील. जर तुम्ही त्या वचनात आणि शिक्षणात आणि त्याच्या मार्गात जर चालत असतील तर ते मार्ग तुमच्या शरीरामध्ये स्ट्रॉंग म्हणून बसवत आहे. आणि काय माहितीये का, आमचं स्वतःच शरीर आमचं मंदिर राहिलं नाही. या मंदिरात जिथे तुम्ही देवाला वेळ दिली तिथे आता शैतानाला वेळ द्यायचा. आणि हे दुष्ट तुम्हाला सतावणार. देवाचं मंदिर म्हटलं म्हणजे देवाचे शब्द आपल्या तोंडी निघाले पाहिजे. तेव्हा 3:31 मध्ये जो वरून येतो तो सर्वांचा वर, जो पृथ्वीचा आहे तो ही गोष्टी बोलतो. परमेश्वरी जगाची मैत्री देवाबरोबर वैर आहे. या जागतिक गोष्टीकडे तुम्ही तुमचं लक्ष केंद्रित करणार ना तेवढं तुमचं जीवन कुठेतरी कमजोर परिस्थितीमध्ये प्रवास करायला सुरुवात. या जागतिक गोष्टीनेच माणसाच्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या तयार होतात. आपला विश्वास आणि आपल्यामध्ये असलेली क्रिया, दोन गोष्टी पाठ करायचं. मग त्याच्यातून बघा किती पावर तुमच्यामध्ये उतरतो आणि तुम्हाला किती प्रकारे पवित्र आत्म्याच्या दैवी शक्तीचा अनुभव येतो. पहिले शिका ते, तेव्हा त्याच्यातून फायदे होत जातात. तर शिकलं नाही तर फायदे नाही. टेन्शन वाढते, अस्वस्थ वाढते, कमजोरपणा आहे, दुःख आहे, निराशात आहे, समस्यात आहे, संकट आहे. आता जेवढं तुम्ही दुःखात आणि समस्या आणि संकटामध्ये जर प्रवास करत राहतील तर तुमचं शरीर कुठेतरी कमजोर परिस्थितीमध्ये पडतच आहे. हे प्रभू तू उत्तम व क्षमाशील आहेस. तुझ्या धावा करणाऱ्या तू सर्वांवर तू विपुल दया करणार आहे. काय सांगते माहिती? धावा करणाऱ्या सर्वांवर तू दया करणार आहे. आता दया सगळ्यांना करता येत नाही, सगळे दयामध्ये चालता येत नाही. ज्यावर देवाची दया झाली, देवाची कृपा आहे, देवाचा आशीर्वाद, देवाचा अभिषेक आहे, त्यावर देवाच्या आशीर्वादात मनुष्य आशीर्वादित पडलेला आहे.
हे परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेकडे कान दे, माझ्या काकुळतीच्या वाणीकडे लक्ष दे. मग आता तुम्ही देवाकडे आलेले आहात, तर तुम्हाला लक्ष कुठे पाहिजे? याच्याकडे पाहिजे की तिच्याकडे पाहिजे, त्याच्याकडे पाहिजे, कोणाकडे तुमचं लक्ष लागलं पाहिजे? प्रेषितांच्या कृत्यामध्ये 3रा अध्यायामध्ये तुम्ही बघतात, पेत्र आणि योहान एक सुंदर नावाच्या मंदिराच्या दरवाजाजवळ एक भीक मागणारा व्यक्ती होता आणि त्याला उचलून रोज आणायची. आणल्यानंतर त्यांनी काय सांगितलं माहितीये का? पेत्र आणि योहान, माझ्याकडे सोनं रुपये जे आहे ते तुला देतो, आमच्याकडे. त्याला बघितलं तेव्हा त्याला येशू दिसला. येशू ख्रिस्त यांच्यात आहे. आणि उठला आणि मंदिरात देवाची स्तुती करायला. पण आजच्या काळामध्ये आपल्या लोकांचं जीवन जे आहे ना, पेत्राच्या पत्रात 2 अध्याय 2:22 तुमच्या जीवनात चांगलं झालं ना, तर तुम्ही घरी पण देवाच्या गौरवासाठी आणि देवाच्या स्तुतीसाठी आपलं भविष्य जोडत नाही. प्रत्येकी माणसाच्या शरीरा बाबतीत आणि आत्म्याच्या बाबतीत एका विश्वासाचं मार्ग जोडता आला पाहिजे. आता तुम्ही आल्या प्रार्थनेला, बरोबर? नुसते येऊन बसून फायदा नाहीये. तर ती प्रार्थना घेते तेव्हा तुम्ही सगळे जेवले? बरं वाटलं नाही? मग आता हे आध्यात्मिक भोजन आहे ना, याच्यामध्ये पण बरं वाटलं पाहिजे. इब्रियला 4:12 2 धारी तलवारी सारखं आहे. आध्यात्मिक आणि शारीरिक भोजन दोन्ही कामाला लोकांना शिक्षण, मार्ग, नियम देणं गरजेचं आहे. आत्म्याची पहिली तयारी. आपल्याला कोणी काय खायला दिलं तर दिले, त्या बाबतीत त्यांना देवाला धन्यवाद द्यायचा आणि त्यांच्या घराला परमेश्वराचा भरभराट मोठा आशीर्वाद, त्याच्या अंतर्गत शांती. बस एक प्रार्थना आपली छोटीशी किती कामाला देऊ शकते, कारण आपल्या गरजेसाठी त्यांना देवाने पाठवले. असं असतं. एक भाकर मिळणं साधं सोपं नाही. समजलं ना? आपण विचार नाही केला, मग ते 60 मागणे अगोदर आले की नाही. त्याच्यात कितीतरी असे लोक पण असते, काहीतरी नाश्ता मिळाला असता ते बरं झालं असतं. पण आहेत की नाही, पण त्यांना भेटलं असतं. अर्धी विश्वासाने येतो, त्या विश्वासाने करतो. प्रार्थना नेहमी महत्वाची आहे. आपले जीवन आत्म्याच्या द्वारे देवाबरोबर राहणं. प्रार्थना म्हणजे काय? आपल्या शरीराला समाधान आणि शांती मिळवून, जे कडक डोकं आहे, म्हणजे डोकं कडक नाही, डोकं कडकच आहे, पण म्हणजे काय सांगतात, स्वभाव कठोर असला ना, भले जाडा असू दे, बारीक असू दे, पण स्वभाव कठोर झाला ना, तो कोणाचा होत नाही. मग ठेंगणा असू दे का, फायटर असू दे का, फायटर असू दे, पण स्वभावामध्ये बदल होत नाही. स्वभावामध्ये बदल होण्यासाठी एकच आहे, तो म्हणजे परमेश्वर. आणि हा स्वभाव एकदम चांगला आहे. प्रेमाचा, दयेचा, समाधानाचा, शांतीचा, आरोग्याचा, अद्भुत गोष्टीचा एकदम व्यवस्थितपणा प्रभू येशूकडे. काय आपल्या जवळ मला सांगा, अरे हे सगळं अचानक होणार आहे. घट सगळं अचानक होणार आहे. मी रोज घाबरतो. कशाला माहितीये? कशाला सांगा? तसे लोकांच्या पुढच्या आनंदीला ते बऱ्या होईल म्हणतात ना. कशाला घाबरतो मला सांगा? कधी देव येईल न्यायला माहिती नाही, त्या अगोदर साफ राहिलं पाहिजे. मन, शरीर, आत्मा, शरीराचे अवयव सगळे स्वच्छ ठेवतात, तेव्हा माणसाला खरा आशीर्वाद. कधी येईल माहिती नाही. मार्क 1:15 मध्ये स्वच्छाचं सर्प आहे तिथे. तुम्ही कोणत्या सर्पाने कपडे धुतात माहिती नाही, बरोबर? इर्मिया 2:22 तो काय सांगते? फारसं साबण लावलं, खाऱ्याने धुतलं तरी जो डाग आहे तो जसा आहे तसाच राहील. काढायलाच माप तयार नाही तर डाग कशी निघणार? मी आपल्या संकट समयी मी तुझा धावा करीन, तूच मला उत्तर देशील. हे प्रभू, काय सांगते? देवाशिवाय तुझा सन्मान कोणीच
मग तुम्ही विचार करा की एकच परमेश्वर जर आहे आणि त्याच परमेश्वरावर आपली श्रद्धा आणि एक विश्वास जर बसलेला आहे, तर परमेश्वर आपल्या सगळ्यांना त्या प्रश्नाची ती उत्तरं देण्यासाठी तो समर्थ आहे. रोज देवाविषयी मनन चिंतन करा, रोज देवाची इच्छाप्रमाणे चालायला सुरुवात करा आणि रोज देवाच्या मार्गाकडे लक्ष द्या. तो तुम्हाला मदत. आपलं शिक्षण देवाकडे कसं ठेवलं पाहिजे? तुम्ही देवाला भेटायला जाता तेव्हा असं करायला लागतात का? पाहुण्याला भेटायला गेलं तर तसं करतात का? प्रत्येक शरीराबाबतीत आध्यात्मिक विचार करणं, पाप जतपर्यंत तुम्ही काढत राहिलं नाही ना तत्पर्यंत ते तसंच होतं. आणि जर पाप खाली काढलेलं आहे, सगळं फ्री झालेलं आहे, तो मनुष्य स्ट्रॉंग होतो. मग कसली चिंता करायची त्याची गरज नाही. दोन प्रकारे गोष्टी, एक दुष्ट आत्मा कार्य करायला लागेल असा, तर दुसरा आत्मा राग आणि नफरत करायला. तुमच्या तोंडातून देवाचा शब्द नाही, निंदा, नफरत, द्वेष आणि हेवा, अहंकार असं पण असतं. असे पण आत्म्य. मार्क 5 अध्यायामध्ये तो होता तसा. स्वतःला राग आला, तो मारायला दुसऱ्या कोणाला मिळाला नाही त्याला. तेव्हा त्याने राग काढला, तो स्वतःच्या अंगावर. असं आहे. काही शिक्षण तुम्हाला अनुभव. हे शास्त्र शिकायला आहे, बिघडवायला नाही, लोकांना घडवायला आहे. याच्याद्वारे शिक्षण आहे. तर लोक त्याचा अर्थ अनर्थ घेतात आणि त्याच्यामुळे देवाचं पण नाव करावं. आपलं जीवन आत्म्यामध्ये, शिक्षणामध्ये, नियमामध्ये प्रवास करा. म्हणून तिथे वचनाद्वारे आपल्याला शिक्षण मिळालेले ते घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तुझ्या बुद्धीसारखी दुसरी कोणतेही कृत्य नाही. म्हणजे देवासारखं कोणताच मनुष्य कसं करू शकत नाही. बरे योहानमध्ये 14-12 दिलेले तरी मोठी पूर्ती करेल, पण तेवढं नाही करू शकत. पूर्ती करेल. येशूने पण तसे चमत्कार केले. मग त्या चमत्कारामध्ये जीवनात काय प्रवेश केला हे आपल्याला शिक्षण घेणं गरजेचं आहे. हे प्रभू, ते उत्पन्न केलेली सर्व राष्ट्र आता तुम्ही विचार करा. आज जर देवाच्या नावाचा महिमा गाणार तर देवाची कृपा तुमच्यामध्ये कार्य करणार. काय सांगते? तो थोर आणि अद्भुत कृत्य करणारा आहे. तोच केवळ तो देव आहे. एकच परमेश्वर आहे, हजार नाही. म्हणून आपली श्रद्धा आणि विश्वास जर स्ट्रॉंग असला तर त्याच्यातून चमत्कार आणि अद्भुत गोष्टी बनल्या जातात. मग काही पण सांगत नाही. देवाच्या शब्दामध्ये शब्दालाच अद्भुत चिन्ह चमत्कार करायचे. शब्द जर मजबूत नसेल तर चमत्कार काय तुमच्या जीवनात मजबूत. इब्रियला 4:12 हे शब्द हे दोन धारी तलवारी सारखं शरीराच्या आरपार गेलं पाहिजे. आणि जर तुम्ही शरीराच्या आरपार जात असतील वचनाच्या द्वारे तुमची प्रगती होईल. हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखव. मी तुझ्या सत्य मार्गाने चालेल. तुझ्या नावाची भीती धरण्यास माझे चित्त. आपल्याला देवाची भीती पाहिजे, माणसाची भीती. प्रत्येक माणसाने देवाची भीती बाळगतो. तुम्ही जर देवाची भीती बाळगत असतील तर देव तुमच्या बरोबर आहे. व तो सांगते ना, भीती कसा आहे. आपल्या प्रत्येकाला भीती बाळगा. स्तोत्रसिंग 4:4 वचन काय सांगते बघ. त्याची भीती बाळगा. पाप करू नका. अंथरुणात पडल्यास आपल्या मनाचा विचार करा व शब्द करा. मनाचा विचार करा.
जो मनुष्य देवाच्या वचनाचा पर्वासाठी पुढे चालतो त्याला देवाचा आशीर्वाद मिळतो, सामर्थ्य मिळते, अभिषेक मिळते, अद्भुत मिळते. हे प्रभू, हे माझ्या देवा, मी जीवे भावे मी तुझे गुणगान गाईन, तुझ्या नावाचा महिमा सगळीकडे वर्णन करीन. आता आपण देवाचे गौरव कसे केले पाहिजे आणि देवाचा आशीर्वाद आपल्याकडे राहायला पाहिजे. आम्ही विश्वास आणि प्रार्थना करून देवाबरोबरचं नातं जोडलं पाहिजे. हालेलुया. माझ्यावर तुझी दया फार आहे. अधोलोकापासून आपला जीव काय केलाय सांभाळ. आज जर देवावर आपली श्रद्धा आणि विश्वास जर बसलेला आहे तर देव तुमच्यावर श्रद्धेद्वारे एक मजबूतीचा अनुभव म्हणून ठेवून तुमच्याशी एक पवित्र नातं जोडते. आता जर तुम्ही विचार करा, देवाचे काम करा, कार्य करा, त्याच्यावर लोक परमेश्वर तसं सांगते की पूर्वीपासून हा वेळ समय काळ होता, आतापर्यंत तेच आहे. परमेश्वर त्याचा हिस्सा त्याला देतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमेश्वरने दिलेले ऍग्रीमेंट बनवलेले आहे आणि ज्या घटना व्हायच्या ते होणारच, त्याच्यात काही शंका नाही. खरोखर परमेश्वर आपल्या जीवनात कार्य करतो, पण आपल्याला ते कार्य समजत नाही ना कार्य दिसत नाही. आणि ज्या कार्याकडे तुमचं लक्ष लागलेलं आहे त्याच कार्याचा मार्ग तुमच्या शरीरात प्रवास करता येईल. देवाच्या शिक्षणाकडे पहिलं पूर्ण लक्ष पुरवा, म्हणजे देव तुमच्याकडे लक्ष पुरवेल. काय सांगते, हे परमेश्वरा तू माझ्यावर प्रसन्न झालाय तर मला काहीतरी एक चमत्कार कर. आपल्या सगळ्यांना चमत्कार देव दाखवतो, पण आपण चमत्कार देवाचे नियम मोडले का चमत्कार आपले पण निघून जातात. त्यासाठी की तू माझे सहाय्य आणि समाधान केलेलं आहे. हे पाहून माझ्या हृदयाला काय करावे, तुम्ही तुमचं जीवन परमेश्वराला दिलेलं आहे आणि तुमच्या विरोधात एखादी व्यक्ती उठलेली आहे त्याला परमेश्वर त्याचं प्रतिफळ देण्याचं काम करत. आपण काय करायचं नाही. स्वतःमध्ये 94-23 वचनामध्ये कसं दिलेलं आहे, आपल्या प्रत्येकाला शिकायचं आहे आणि आपल्या प्रत्येकाला पवित्र आत्मा मिळवणं गरजेचं आहे. आणि जसं तुम्ही पवित्र आत्मा मिळवणार तसं तुमच्यामध्ये शांती, आनंद, ज्ञान आणि बुद्धी उत्पन्न होणार. देव आपल्या बरोबर आहे. त्याला आज्ञा लागतात, नियम लागतात आणि विधी लागतात. 3 गोष्टीकडे तुमचं जीवन जर जोडलेलं असेल तर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये कार्य करेल, तुम्हाला अभिषेक देईल आणि त्याच्यातून कार्य करण्याचा प्रचार तुमच्या भविष्यात प्रवास करण्याचं ताकद. आपलं जीवन देवाला द्या आणि देव तुम्हाला दे, त्याचा वापर तुम्हाला करायचा आणि त्याच्या गोष्टीचं उत्तर आपण स्वतः घ्यायचं. त्या प्रश्नाचं उत्तर आपण स्वतः घ्यायचं की देव माझ्या बरोबर आहे. तर आपण छोटेसे एक प्रार्थना केली, परमेश्वर दयाळू परमेश्वर आपल्या सर्व परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी प्रत्येकाला सहाय्य कर. सर्व पापांच्या प्रकारची क्षमा कर, प्रार्थनेचा वर्षाव कर. सर्व लोकांवर प्रभूचा आशीर्वाद, सर्व लोक आमदार प्रभूचा आशीर्वाद ही प्रार्थना शिवच्या नावाने करतो. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.